निशिकांत दुबे, मनोज तिवारी यांच्या पाठोपाठ गुजरातमधील पाटीदार समाजही राज ठाकरेंविरोधात संतापला। मीरा रोडच्या भाषणामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांवर राज ठाकरेंनी टीका केल्याने पाटीदार समाज संतप्त झालाय। सरदार पटेल हे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता असा आरोप राज ठाकरेंनी केला होता आणि त्यावर पाटीदार समाज संतप्त झालाय। राज ठाकरेंविरोधात पाटीदार समाजाचा थैथयाट। सरदार पटेलांविरोधात अवमानजनक वक्तव्याचा आरोप। सरदार पटेलांची माफी मागा, पाटीदार समाजाची मागणी। राज ठाकरेंनी मीरा रोडच्या सभेत मराठीचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडला। मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचाही मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता असा आरोप राज ठाकरेंनी केला। मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी मोरारजी देसाईंपासून अनेक तत्कालीन नेत्यांनी प्रयत्न केल्याचं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं। आचार्य अस्करांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून। वल्लभभाई पटेलांनी ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात। ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत त्या वेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाने ठार मारले होते इथे महाराष्ट्रात। गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे। राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचे थेट गुजरातमध्ये पडसाद उमटले। गुजरातमधील पाटीदार समाजाने राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध केलाय। राज ठाकरेंनी मोरारजी देसाई आणि सरदार पटेलांचा अपमान केलाय। राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणीही पाटीदार समाजाने केली आहे। दो लोग, दो गुट, दो प्रजा, दो भाषा के लोग के बीच भड़काने की ये बाबत है और साथ साथ महानुभाव का जो घोर अपमान किया है। मैं आपके माध्यम से कहना चाहता हूं कि जिस तरह उसने लोगों के बीच आकर ये महानुभाव का अपमान किया है, ये राष्ट्र के प्रतीक है, ना कि कोई एक गुजरात के, ना कि कोई कौम के प्रतीक है। जब राष्ट्र के महानुभाव का अपमान होता है तो माफी उसको देनी पड़ेगी, माफी मांगनी पड़ेगी, लोगों को बीच आकर अपनी माफी पेश करनी होगी। राज ठाकरेंनी तत्कालीन गुजराती नेत्यांच्या भूमिकेबाबत वक्तव्य केलं। वक्तव्य करतानाही अपमानास्पद टीका किंवा उल्लेख केलेला नाहीये, तरीही गुजरातमधील पाटीदार नेत्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचं राजकीय भांडवल करायला सुरुवात केली आहे। सरदार पटेलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून गुजरातमध्ये राज ठाकरेंविरोधात आंदोलनाला हवा तर दिली जात नाहीये ना, असा संशय व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।